बातमी स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेसंदर्भातली। या पीडित तरुणीनं पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। राज्याच्या सचिवांना या संदर्भात तिनं पत्र लिहिलेलं आहे आणि चौकशी सुरू झाली तेव्हा आपली इच्छा नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली वैद्यकीय चाचणी केली असं या मुलीने म्हटलंय। त्याचबरोबर पुरुष पोलीस अधिकारी देखील आपल्याकडे चौकशी करत होते असा आरोप पीडितेनं केलाय। तर ॲडव्होकेट असीम सरोदेंना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावे अशी मागणी पीडितेनं केली आहे। दरम्यान स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या पीडितेनं नेमके काय आरोप केलेत एक नजर टाकूया। आरोपी दत्ता गाडेनं 2 वेळा माझ्यावर बलात्कार केला। तिसऱ्यांदा त्याला आपल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करायचं होतं, मात्र मी पळून गेले। आपली इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपली चाचणी केली। पुरुष पोलीस अधिकाऱ्यांमार्फत आपली चौकशी करण्यात आली। चारित्र्यावर संशय व्यक्त करणारी वक्तव्य आरोपीच्या बाजूने राजकीय नेत्यांनी केली। आपली बदनामी थांबवण्यात यावी। विशेष सरकारी वकील अजय मिसर याच्याबद्दल आक्षेप घेता येईल अशी माहिती आपल्याकडे आहे। विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदेंची नियुक्ती करण्यात यावी। याबाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत पुण्याहून आपले प्रतिनिधी लाईव्ह आहेत मिकी घई। मिकी, या सगळ्या प्रकरणाला आता आणखी हा वेगळाच ट्विस्ट येतोय। सरकारी वकिलाच्या बाबतीत आक्षेप आहेत आणि तपासाच्या बाबतीत सुद्धा प्रश्न उपस्थित केलेत या पीडितेनं। प्रसन्न, अगदी जर आपण बघितलं तर स्वारगेट या ठिकाणी बस एसटी स्टँडमध्ये जो प्रकार घडलेला होता, या तरुणीवर ज्या पद्धतीने लैंगिक अत्याचार झालेले होते, त्यानंतर पोलिसांनी जवळपास 50 तास 72 तास लागले त्या आरोपीला अटक करण्यासाठी। आणि आरोपीला अटक केल्यानंतर आता या तरुणीने एक पत्र या संपूर्ण घटनेसंदर्भात, या तपासासंदर्भात प्रधान सचिवांना लिहिलेलं आहे आणि ते पत्र देखील आता एबीपी माझ्याकडे आहे। आता आपण जर बघतोय तर तो पत्र माझ्या हातामध्ये, आणि या पत्रामध्ये काही ठळक मुद्दे या तरुणीने, या पीडित मुलीने लिहिलेले आहेत। जर आपण बघितलं तर सुरुवातीला तिने सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना या स्वारगेट एसटी स्टँडमध्ये घडली, त्यावेळा तिने प्रतिकार त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला। एकदा नाही तर या आरोपीने, या दत्ता गाडेने 2 वेळा त्या तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिसऱ्यांदा तो प्रयत्न करत होता। तिने तिथं आरडाओरडा देखील करायचा प्रयत्न केला, मात्र ती पूर्ण बस एसी मोठी काचेची होती, त्यामुळे तिचा आवाज बाहेर येऊ शकला नाही। मात्र तिच्यावर अनेक त्या ठिकाणी आरोप झाले, प्रत्यारोप झाले। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर या सगळ्या घटनेमध्ये या तरुणीने बाहेर आल्यानंतर सुद्धा ही घटना त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलेला आहे। या संदर्भात देखील तिने त्या ठिकाणी सांगितलंय। एवढंच काय, जेव्हा तिचं मेडिकल टेस्ट एका सरकारी रुग्णालयात ज्या ठिकाणी झालेले आहेत, तिथं काही वैद्यकीय जे डॉक्टर्स आहेत किंवा तिथं अधिकारी आहेत ते पुरुष होते, ते तिथं महिला असायला हवे होते, तिची अशी मागणी होती। कारण सातत्याने तिला तिथं जावं लागत होतं आणि जे वेगवेगळे टेस्ट तिला करायचे होते, मेडिकलचे टेस्ट होते, ते त्या ठिकाणी तिला कुठंतरी लज्जा येईल अशा पद्धतीने केले जात होते। एवढंच काय तर स्वारगेट पोलिसांनी जेव्हा तिच्या या ठिकाणी जबाब नोंदवला किंबहुना इतर वेळेस जेव्हा तिला बोलवलं जात होतं, तेव्हा सुद्धा तिथं काही पुरुष अधिकारी होते, त्यांच्यासमोर ही संपूर्ण घटना, ज्या पद्धतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले, हे सगळं सांगणं सुद्धा तिला कुठंतरी म्हणजे लज्जा येईल अशा पद्धतीने वागणूक तिला पोलिसांकडून दिली गेलेली आहे, असं तिचं या ठिकाणी म्हणणं आहे। या पत्रामधून तिने थेट तक्रार केलेली आहे। एवढंच नाही तर तिला सरकारी वकील म्हणून पुण्यातले जे असीम सरोदे आहेत ते हवे होते। तिने पत्र लिहून या संदर्भात कळवलेलं होतं। सीपींची देखील, पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत, त्यांना देखील ती येऊन भेटून गेलेली होती। हे सगळं काही तिने सांगितलेलं होतं। पोलीस आयुक्तांनी स्वतः तिला सांगितलं होतं की तू 3 नावं आम्हाला सुचवू शकते, 3 नावं आम्ही तुला देऊ, त्याच्यातून एक वकिलाला तुला त्या ठिकाणी नेमावं लागेल, जो तुझ्या बाजूने सरकारी वकील त्या ठिकाणी असेल। मात्र जेव्हा ती असीम सरोदेंचं नाव घेऊन पोलीस आयुक्तांना भेटायला आली, तेव्हा उशीर झालेलं होतं असं आयुक्तांनी सांगितलं। आणि तोपर्यंत हा पत्र, जो वकिलाचं पत्र आहे, तो थेट राज्य सरकारला पाठवण्यात आलेलं होतं। आणि त्यामुळेच अजय जे असीर वकील आहेत, सरकारी वकील, या संपूर्ण घटनेवर नक्कीच मिकी, या सगळ्या मुद्द्यांचा आता आढावा सरकारलाही घ्यावा लागेल आणि या पीडितेच्या बाजूने ही केस लढण्यासाठी अधिक मदत करावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.